आता सायकोमेट्रिक असेसमेंट म्हणजे नक्की काय, तर हे एक स्टँडर्डाइज इव्हॅल्युएशन टूल आहे की ज्यामध्ये एक प्रश्नावली असते, एक प्रश्नाचा संच असतो जो मुलाला दिला जातो आणि त्याचे टेस्ट रिझल्ट्स असतात. असेसमेंट नंतर ते अनालाइज केले जातात. आता हे टेस्ट रिझल्ट आपल्याला काय सांगतात, तर एक असते ॲप्टिट्यूड टेस्ट, तर वेगवेगळ्या प्रकारचे मुलांचे न्यूमरिकल, वर्बल यासारखे ॲप्टिट्यूड असतात, त्यांचं लॉजिकल थिंकिंग, त्यांचं क्रिटिकल थिंकिंग. दुसरं असं असतं की त्यांची पर्सनॅलिटी काय आहे, त्यांच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस काय आहे याबाबतची ही टेस्ट असते, ज्यामुळे मुलांचं एक प्रकारचं जे बिहेवियरल पॅटर्न आहे ते कळण्यास आपल्याला मदत होते. त्याचबरोबर इमोशनल क्वोशंट, ज्याला मानसिक क्षमता आपण म्हणू शकतो, तर या प्रकारच्याही टेस्ट असतात. तर होतं काय सायकोमेट्रिक असेसमेंटमध्ये की एक काउन्सलरला एक फाउंडेशनल एक त्याच्यासाठी हे टूल आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण देते की तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेलात, तर तुमच्या रोगाचं निदान करण्यासाठी आजकाल सगळेच डॉक्टर तुम्हाला ब्लड टेस्ट सांगतात, कारण ब्लड टेस्टमुळे तुमचं एक फिजिकल स्टेटस जे आहे इंटरनल ते डॉक्टरांना कळण्यास मदत होते. तर हाच तो प्रकार आहे, कारण प्रत्येक विद्यार्थ्याचं जे प्रोफाईल आहे ते युनिक आहे आणि आपण जेव्हा काउन्सिलर जेव्हा विद्यार्थ्याला पहिल्यांदा भेटतो तेव्हा ते माहिती करून गरजेचं आहे, कारण अशा प्रकारचे जेव्हा टेस्ट रिझल्ट्स येतात त्यावरून मुलाचं प्रोफाईल कळतं, त्याच्या स्ट्रेंथ विकनेसेस कळतात, इमोशनल क्वोशंट कळतो, त्याचा ॲप्टिट्यूड आणि इंटरेस्ट कळतो आणि काउन्सिलिंग नंतर याला अलाइन होणारे जे बेस्ट करिअर आहे त्याबाबत डिस्कशन या काउन्सिलिंग सेशनमध्ये करता येतं.